स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खूप ट्विस्ट अँड टर्न्स येतच असतात। तर आजच्या भागात म्हणजे 25 एप्रिलच्या भागाची सुरुवात ही रम्या पार्थला त्याच्या ऑफिसला जॉईन करून घेण्यासाठी विनंती करत असते, ज्यामुळे पार्थ तिच्या या रिक्वेस्टला होकार देऊन ऑफिसला जॉईन होण्यास होकार देतो। त्यानंतर दिव्या, काव्या, जीवा हे ॲडव्होकेट ऑफिसला पोहोचतात, जिकडे अंजली तिच्या आयुष्यात झालेल्या विश्वासघाती नवऱ्याबद्दल सांगत असते, ज्यामध्ये तिच्या नवऱ्याचं असलेलं अफेअर आणि कसं तिच्याच आईबाबांनी तिचं प्रेम असतानाही तिच्या मनाविरुद्ध लावून दिलेलं लग्न हे सर्व ती नंदिनीला सांगते। त्यानंतर रम्या ही ऑफिसला जाण्यासाठी खूप आनंदाने खुश होत तयार होत असते आणि पार्थवर हक्क मिळवण्यासाठी जाते असं आईला सांगते। दुसरीकडे नंदिनी ही अंजलीच्या नवऱ्याला आणि आईबापांना अंजलीसोबत झालेल्या विश्वासघाताबद्दल सांगत असते। कधीही कोणीही कोणाचाही विश्वासघात करायचा नाही, ज्यामुळे नातं खराब होतं आणि हे सगळंच काव्य आणि जीवा बघत व ऐकत असतात। त्यामुळे ते सोबत असतानाच्या प्रत्येक आठवणी त्यांना आठवत असतात। तर हे सगळं झाल्यानंतर काव्या जीवाला म्हणते की भले तुझं लग्न माझ्या ताईशी झालं असेल, पण माझं तुझ्यावर असलेला हक्क मी कधीच सोडणार नाही। तर जीवा पुढे काव्याला काय म्हणेल व ते काय करेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच मालिकेच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।